जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, पी आर कार्ड. पी आर कार्ड म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कार्ड, म्हणजेच मालमत्ता कार्ड. म्हणजे आपल्या मालमत्तेचा मालकी हक्क सांगणारे कार्ड. काय असतं की आपण एखादी वस्तू घेतली तर त्या वस्तूची मालकी आपल्या स्वतःची आहे हे दर्शवणारे बिल किंवा त्या वस्तूची माहिती सांगणारे जे काही कार्ड असते ते कार्ड म्हणजेच आपलं मालकी कार्ड. किंवा जसे आता आपण एखादी गाडी घेतली, त्या गाडी घेतल्यानंतर त्याची काही प्रोसिजर असते, ते प्रोसिजर कंप्लीट केल्यानंतर आपल्याला आर सी बुक नावाचं एक कार्ड मिळतं. मग ते आधार कार्डसारखं असेल किंवा एखादा कागद असेल, जे काय असेल ते, तर त्या गाडीचं वर्णन त्याच्यावर लिहिलेलं असतं. त्या कोणत्या मॉडेलची, कोणत्या तारखेला कंपनीत तयार झाली, तिचे जे काय माहिती असेल, त्या गाडीच्या इंजिनची माहिती, त्याचं लांबी रुंदी, जे काय असेल ते सर्व त्या आर सी बुकवर लिहिलेलं असतं. म्हणजेच आणि त्या आर सी बुकवर आपलं नाव असतं. म्हणजे त्या गाडीची मालकी हक्क हा आपला असतो. ज्या व्यक्तीचं नाव त्या कार्डवर असतं त्याला ती मालकी हक्क त्याचा असतो. तसंच आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा आपलं जे शेत जमीन असेल किंवा आपलं जे घर असेल, आपली जी जागा असेल, त्याला मालकी हक्क असतो. शेत जर असेल तर त्या ठिकाणी त्याला 7/12 हा असतो महत्त्वाचा. 7/12 उतार्यावर त्या ठिकाणी त्याचं नाव वगैरे असतं आणि त्या व्यक्तीचं नाव, त्याच्याकडं असलेली जमीन, किती जमीन आहे त्याच्याकडं, 1 एकर आहे, 2 एकर आहे, 2.5 एकर आहे, 5 एकर आहे. तर 1 एकर म्हणजे गुंठ्यामध्ये येतं. 2.5 एकर जर असेल तर हेक्टरमध्ये येतं आणि 5 एकर जर असेल तर 2 हेक्टरमध्ये येतं. 2.5 एकर जर असेल तर 1 हेक्टर येतं. म्हणजे अशा प्रकारची ती मोजणी असते. म्हणजे 33x33चे 40 असे प्लॉट म्हणजेच 1 एकर. आणि 100 असे 33 प्लॉट जर असतील, 100 म्हणजेच ते 2.5 एकर. मग हे 2.5 एकर जे आहे त्याला 1 हेक्टर म्हटलं जातं. म्हणजे त्याचं ते मोजमाप असतं. महसूल विभागामध्ये त्याची नोंद असते. तशीच प्रत्येक प्लॉट, जर समजा तुम्ही घरासाठी जर असाल तर घर बांधणीसाठी समजा एखादा 20x30चा प्लॉट असतो, एखादा 40x60चा असतो, काही 30x40चे असतात. म्हणजे ते 1200 स्क्वेअर फूट, 1800 स्क्वेअर फूट, 2000 स्क्वेअर फूट, 600 स्क्वेअर फूट, ही अशी वेगवेगळी साईज असते. मग या प्लॉटची नोंद ही आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, तुम्ही खेड्यात राहत असाल तर त्या ठिकाणी त्या खेड्याच्या ग्रामपंचायतमध्ये त्याची नोंद असते. किंवा एखाद्या वाडीमध्ये असाल तर त्या वाडीमध्ये जे कार्यालय असतं किंवा ती वाडी ज्या ग्रामपंचायतला अटॅच असते, वाडी तांडा वगैरे ज्या ग्रामपंचायतला अटॅच असतं त्या ठिकाणी तुमच्या जागेची नोंद असते. ती नोंद स्वतःच्या मालकीची आहे हे दर्शवणारं त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणचं ग्रामपंचायत कार्यालय वगैरे जे काही असेल त्याचा जो मोजमाप नकाशा असतो, त्या मोजमाप नकाशामध्ये तुमचं स्वतःचं नाव, घराचा क्रमांक त्या ठिकाणी आलेला असतो त्या नकाशामध्ये. आणि त्या अंतर्गत तुम्हाला पी आर कार्ड हे दिल्या जातं. जर समजा बॉन्डवर असेल तर ते बॉन्डवर ग्राह्य धरल्या जात नाही. तर त्यासाठी तुम्हाला शासनाची योग्य फी भरून सिटी सर्वे, म्हणजे ज्याला भूविकास मूल्यमापन कार्यालय वगैरे जे काय म्हटलं जातं, त्या विभागामध्ये तुमच्या जागेची नोंद करून त्या ठिकाणी ते तुमचं नाव वगैरे, जागेचा प्रकार, ती जागा काय साईजमध्ये आहे, 20x30मध्ये आहे किंवा
30x40मध्ये जे काय साईज असेल ती साईज त्या ठिकाणी तुम्हाला दर्शवायची, त्याचे चार्जेस भरायचे आणि ते भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी महसूल कार्यालयामार्फत किंवा जे काही कार्यालय असेल त्या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी ते पी आर कार्ड दिलं जातं. ते पी आर कार्ड म्हणजे तुमचं मालकी हक्क असलेली कार्ड, त्या जागेचा तुमचा प्रूफ असतो तो. म्हणजे आणि त्याचा उपयोग काय होतो? त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या घर बांधणीसाठी बँकेकडून, फायनान्सकडून जे काय असेल तुम्हाला जे योग्य वाटेल, बँक, फायनान्स किंवा एखादी पतसंस्था असेल, प्रायव्हेट असेल, जे काय तुम्हाला जिथून कुठून योग्य वाटेल तिथून तुम्ही, किंवा एखादी राष्ट्रीयकृत शासकीय बँक असेल त्या बँकेकडून तुम्ही घर बांधणीसाठी तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये तुम्ही घर बांधू शकता. त्याचं मूल्यमापन त्या जागेचं केलं जातं, त्याचं व्हॅल्युएशन काढलं जातं त्या जागेनं, तिथल्या एरियानुसार गावाच्या हिशोबानं असेल, शहराच्या हिशोबानं असेल, त्याची ठराविक किंमत काढल्या जाते आणि त्यावर तुम्हाला जे काय बँक त्याच्या व्हॅल्युएशननुसार कर्ज देईल ते तुम्हाला बांधकामासाठी कर्ज मिळतं. किंवा तो प्लॉट गहाण ठेवून तुम्ही व्यवसायासाठी लोन घेऊ शकता. तुम्ही जो कुठला व्यवसाय करू शकता किंवा मुलाच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी, त्याचं शिक्षण अपुरं राहत असेल तर अशा वेळेस ह्या पी आर कार्ड असलेल्या जागेवर शासन तुम्हाला किंवा कुठलीही बँक, राष्ट्रीयकृत असो, प्रायव्हेट असो, पतसंस्था असो, फायनान्स असो, ते तुम्हाला त्या ठिकाणी काय करतं? लोन मंजूर करतं, कर्ज देतं आणि तुमच्या गरजा भागवतं. आणि उद्या समजा काही अडचण आली तर हे पी आर कार्ड, हे रजिस्ट्रेशन तुम्हाला खूप मोठी मदत म्हणून त्या ठिकाणी एक भाग भांडवल, तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा मोठा, त्यावेळेस तुम्हाला ते सहकार्य करू शकतं. अशा प्रकारच्या या पी आर कार्डचे महत्त्व हे आयुष्यामध्ये मानवाला गरजेचं असतं, जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलाचं शिक्षण, व्यवसाय जे काय असेल ते तुम्ही या पी आर कार्डच्या माध्यमातून शासनाकडून म्हणा किंवा कुठल्याही बँकेकडून लोन घेऊन तुम्ही ते परिपूर्ण करू शकता. आणि हे कार्ड कंपल्सरी असायलाच हवं, जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. तर बंधू आणि भगिनींनो, पी आर कार्ड हे का गरजेचं आहे आपण या ठिकाणी थोडक्यात बघितलं आहे. तरी काय करा, जर समजा आपल्याजवळ आपल्या जागेचे मालकीचे पी आर कार्ड जर नसेल तर आपापल्या परिसरामधून वेळेनुसार वेळ काढून जो आपला महसूल विभाग आहे, तहसील आहे, ग्रामपंचायत आहे, कलेक्टर कार्यालय आहे, ज्या ठिकाणाहून तुम्हाला तो प्रयत्न करून करता येईल त्या ठिकाणाहून ते काढून घ्या. भविष्यात ते फार गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.